नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. कागल सीमा तपासणी नाका बनतोय मृत्यूचा सापळा. 3 दिवसात 2 बळी गेल्यानं नागरिकांचा संताप. आदमापूरचे बाळूमामा मंदिर 4 दिवस दर्शनासाठी बंद राहणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली. पाहुयात यासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पद्धतीने. कागल सीमा तपासणी नाक्याजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात घडलाय. आज ट्रकच्या धडकेत हेरले इथल्या शब्बीर देसाई या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 3 दिवसात याच ठिकाणी झालेला हा दुसरा अपघात असून 2 जणांना आपले प्राण गमवावे लागले. वारंवार अपघात होत असून सुद्धा संबंधित प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्यानं ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र सीमा या ठिकाणी असणारा कागलमधील तपासणी नाका या ठिकाणी एक प्रकारची वाटमारी सुरू असलेला प्रकार आहे. कुठल्याही सुविधा वाहनधारकांना नाहीत, वाहनांना नाहीत. राष्ट्रीय महामार्ग मध्ये अडथळे निर्माण करून वाहनांना नाक्यावरून येण्याच्यासाठी एक प्रकारे मार्ग निर्माण केलेला आहे. म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर वेगाने येणाऱ्या वाहनांना दिशादर्शक फलक देखील नाही आहे. अशामधून जर गोंधळ झाला तर वाहनधारकांचा अपघातामध्ये जीव जाण्याचे प्रसंग घडलेले आहेत. 2 दिवसापूर्वी कागलमधल्या तालुक्यातील एका उमद्या तरुणाचा अपघात होऊन त्यात तो मृत्युमुखी पडला. आज देखील एक दुसरा अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि कुठलीही प्रशासनाला त्याचे कसलेही गांभीर्य नाही आहे. ना त्या नाका चालवाय घेतलेल्या अदानी समूहाला त्या लोकांच्या जीवाची पर्वा आहे. फक्त पैसा वसूल करणे एवढंच त्यांचं टार्गेट आहे. दहशतीसाठी कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या ऋषिकेश पुन्हाडे या सराईत गुंडाला पोलिसांनी राजारामपुरी परिसरातून जेरबंद केले. त्याच्याकडून 50,000 रुपये किमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आलं असून त्याला पिस्तूल पुरवणाऱ्या साथीदाराचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. शेतपिकांचं नुकसान करणाऱ्या जंगली जनावरांच्या वाढत्या त्रासाविरोधात शाहूवाडी शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढलाय. भाई भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीची बाजारभावानुसार भरपाई मिळावी अशी ठाम मागणी प्रशासनाकडे केलेली आहे. दिवसा वीज पुरवठा शेती पंपांना दिवसा वीज पुरवठा शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कागल येथील सीमा तपासणी नाका परिसरात धोकादायक वळण सध्या वाहन चालकांसाठी मोठं डोकेदुखी ठरतंय. हे वळण वारंवार अपघातांना कारणीभूत ठरत आहे. या ठिकाणावर वळण घेणारी अवजड वाहनांची वाहतूक आणि वाहतूक नियोजनातील त्रुटींमुळे इथं जीवितहानीचे प्रकार वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होते. कोल्हापूरच्या दिशेने येणारी अवजड वाहने या नाक्याजवळ आल्यावर अचानक डावीकडे वळवली जातात. नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने हे वळण तातडीनं सुरक्षित करणं अत्यावश्यक असून प्रशासनाने विलंब न करता ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरते. करवीर तालुक्यातील देवाळी येथील भैरवनाथ सहकारी दूध संस्था आणि जय भवानी महिला दूध संस्थेने सामाजिक भान जपणारा एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. संस्थेच्या कोणत्याही सभासदाच्या घरी मुलगी जन्माला आल्यास त्या मुलीच्या नावे 5,000 रुपयांची मुदत ठेव पावती दिली जाते. स्त्री पुरुष समानता रुजवण्यासाठी उचललेल्या या पावलाचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होताना पाहायला मिळत आहे. सभासदांच्या मुलग्याला किंवा त्यांच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली की त्या संस्थेमार्फत त्यांच्या कुटुंबाला म्हणजे त्या अपत्याला 5 वर्ष मुदतबंद ठेव आम्ही जाहीर केलेली होती. मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यामधला हा पहिलाच उपक्रम आहे. मला वाटते सभासदांच्या मी बरोबर आणि माझे सर्व संचालक त्यांनी घेतलेला निर्णय हा उत्कृष्ट आहे. राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता सोमवारपासून महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येतोय. अनेक महिलांच्या मोबाईलवर हप्ता जमा झाल्याचे मेसेजेस येण्यास सुरुवात झाली असून महिला आणि बालविकास विभागाने या बातमीला दुजोरा दिला आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामांचे मंदिर 3 ते 6 मार्च या कालावधीत दर्शनासाठी बंद राहणार आहे. 7 मार्च पासून सुरू होणाऱ्या वार्षिक भंडारा उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आणि मंदिर परिसराच्या स्वच्छतेसाठी देवस्थान समितीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. 7 मार्च पासून मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुलं करण्यात येईल.
मितके येथे आयोजित भंडारा महोत्सवात इचलकरंजीतील जिव्हाई महिला भजनी मंडळाने आपल्या गायनाने आणि नृत्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. 50 महिलांचा सहभाग असलेल्या या भजनी मंडळाने बाळूमामाच्या भक्तीत तल्लीन होऊन भारूड, जोगवा आणि गवळण सादर केली. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.